डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे आणि या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। कायदा हातात घेणाऱ्याला माफी दिली जाणार नाही। दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल। हल्ल्यात सहभागी व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही। दोषींविरोधात पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। नाही, डॉक्टर्सला मारहाण करणं हे निश्चितच चुकीचं आहे। आपण कुठलीही गोष्ट एखाद्या डॉक्टरची असेल किंवा कुणाची चुकली असेल तर त्याला एक संविधानिक पद्धतीनं त्याच्यावरती आपण त्यांच्या वरिष्ठांकडे दाद मागू शकतो, तक्रार करू शकतो। आणि मला असं वाटतं की तशी तक्रार करून सुद्धा न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या एकूणच लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्याच्यावरती संविधानिक पद्धतीनेच आपण गेलं पाहिजे। जर का अशी मारहाण केली असेल तर ती 100% अयोग्य आहे। जे काही त्यांची तक्रार होती त्यांनी संबंधित विभागाकडे अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार करणं आवश्यक होतं, परंतु अशा पद्धतीने मारहाण करणं ही योग्य नाही। पण त्यांची पार्श्वभूमीची अशा पद्धतीची राहिलेली आहे। याच्या आधी सुद्धा ते त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे आता मला वाटतं ते इरिलेव्हंट आहे आता, परंतु आत्ता जर का त्यांनी अशा पद्धतीने जर का मारहाण केलेली असेल तर 100% त्यांना समज हे पक्षाच्याकडनं देण्यात येईलच। परंतु त्यांना नाही अर्थातच त्याच्यामध्ये आता ह्याची मला पूर्णपणे कल्पना नाही। आपण आपल्या सांगण्यावरनं मी हे स्टेटमेंट करतोय, परंतु नक्कीच प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल।